नमस्कार, आप देख रहे हैं एमएच न्यूज। शुरुआत करते हैं इस वक्त की बड़ी खबर के साथ। भंडारा जिला के शाहपुर में जिला वार्षिक योजना के अंतर्गत तालुका स्तरीय पशु प्रदर्शनी का भव्य आयोजन किया गया। इस पशु प्रदर्शनी में बड़ी संख्या में पशुपालकों ने भाग लिया और आधुनिक पशुपालन की झलक देखने को मिली। दिनांक 21 फरवरी शनिवार को शाहपुर स्थित विठल रखुमाई मंदिर परिसर में पशु मेले का आयोजन किया गया। कार्यक्रम का उद्घाटन जिला परिषद उपाध्यक्ष तथा पशुसंवर्धन सभापति एकनाथ पेंडर के हाथों हुआ। इस अवसर पर सह उद्घाटक कल्पना कुर्जेकर, कार्यक्रम के अध्यक्ष प्रेम वनवे सहित कई जनप्रतिनिधि और अधिकारी उपस्थित रहे। इस पशु प्रदर्शनी में कुल 210 पशुओं को प्रदर्शित किया गया, जिसमें खिल्लार, साहिवाल, नागौरी, संकरित गाय, मुर्रा भैंस, जमुनापरी और शिरोही बकरी जैसी उच्च नस्लों के पशु शामिल थे। साथ ही बेरड़, गिरिराज और बनराज जैसी कुक्कुट प्रजातियां भी आकर्षण का केंद्र रही। प्रदर्शनी में विभिन्न फार्मा कंपनियों के स्टॉल भी लगाए गए, जहां पशुपालक को आधुनिक तकनीक और पशु स्वास्थ्य संबंधी जानकारी दी गई। इस मौके पर गणेशपुर के पशुपालक दिनेश कठाने द्वारा लाई गई उच्च गुणवत्ता की 8 प्रजातियों के पशु विशेष आकर्षण बने। उनके पशुओं को पुरस्कार से भी सम्मानित किया गया। शाहपुर में आयोजित इस पशु प्रदर्शनी में पशुपालकों ने नई तकनीक और उन्नत नस्लों की जानकारी देने के साथ साथ उनके उत्साह को भी बढ़ाया है। जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत तालुकास्तरीय पशुपक्षी प्रदर्शनीचं आयोजन मौजा शहापूर इथे करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून लाभलेले आपले लाडके आवडते जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा पशुसंवर्धन सभापती एकनाथजी पेंडर सर, सह उद्घाटिका कल्पनाताई कुर्जेकर मॅडम, या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री प्रेमभाऊ वनवेजी, सहअध्यक्ष माननीय सौ आशाताई डोरले, या शहापूर गावाच्या प्रथम नागरिक तथा सरपंच सौ मंगलाताई देवगडे, उपसरपंच श्री नितेशजी गजबिये, श्री नागेशजी भगत, श्री विलाजी लितळे व अन्य या मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, माझ्या विभागाचे सर्व माझे सहकारी आणि ज्यांच्यासाठी आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे असे माझे पशुपालक बंधू भगिनी, सर्वांना माझा नमस्कार। हा कार्यक्रम घेण्या पाठीमागची एक शासनाची एक भूमिका असते। ती भूमिका म्हणजे असं आहे की जो पशुपालक खूप मेहनत करून आपल्याकडे चांगली जनावर तयार करतो, त्या जनावराला इतकं चांगलं की त्याच्या जनावराला कुठेतरी प्रदर्शनात ठेवण्यालायक करतो, तर त्यांनी केलेल्या मेहनतीचं कुठंतरी त्याचा सन्मान केला पाहिजे आणि त्याची केलेली मेहनत ही जगापुढे आणली पाहिजे, हा पहिल्यांदा त्यातला मुख्य उद्देश। आणि त्याचा सन्मान करताना आपण त्यांना कुठेतरी थोडंसं फुलाची पाकळी म्हणून काहीतरी बक्षीस देतो। बक्षीस हे महत्वाचं नाही आहे, तर त्याचा होणारा सन्मान, त्या पशुपालकाचा त्यांनी घेतलेल्या मेहनतीचा सन्मान हा जास्त महत्वाचा आहे। हा एक उद्देश। दुसरा उद्देश असा असतो की या निमित्तानं इतर जे लोक, इतरही पशुपालक आपापली जनावरं घेऊन येतात, तर त्या पशुपालकांमध्ये सुद्धा त्यांच्यात सुद्धा आपसात चर्चा होते। त्यांच्यात सुद्धा आपसात चर्चा होऊन त्यांना पण तू कसं काय करतो, मी कसं काय करतो, याच्यातली ते माहितीची आदान प्रदान पण त्यांच्या माध्यमातून, त्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्याच्यात होऊ शकते। तिसरी गोष्ट की ज्या लोकांनी आपली जनावरं आणले नाही, कारण त्यांना वाटतं की आपली जनावरे इथं आपण प्रदर्शित करण्याच्या इतक्या चांगल्या क्वालिटीची नाही, त्यांना आणि इतरही ज्यांना बक्षीस लागत नाही त्यांना, अशांना सुद्धा एक त्यांच्यामध्ये एक प्रकारची स्पर्धा तयार होते की याला हे मिळू शकते, तर मी हे काम मी का करू शकत नाही, आणि मी जर माझ्याकडे जर तसं झालेलं नाही तर मग आपण याच्यासाठी काय सुधारणा केली पाहिजे, काहीतरी त्याच्या डोक्यात एक भुंगा सोडून दिला जातो आम्ही आमच्या माध्यमातून की अशी जनावरं इतरांनी सुद्धा तयार केलेली पाहिजे, त्यांच्यात सुद्धा एक जिद्द निर्माण करणे, हे सुद्धा या कार्यक्रमाचा एक उद्देश आहे। आणि
या सोबत त्यांना येणारे जर काही प्रश्न असतील, त्यांना काही जर माहिती विचारायची असेल तर त्याच्यासाठी आमचे पशुवैद्यकीय अधिकारी इथं उपस्थित असतात. त्यांना त्या आवश्यक असलेल्या माहित्या, त्या आवश्यक त्यांच्या प्रश्नाची उत्तरं देणं हे सुद्धा या कार्यक्रमाच्या माध्यमातून इथं केलं जातं. आज इथे आपण सुद्धा एक चांगला कार्यक्रम राबवलेला आहे की पशुपालकांना स्वतः त्यांना प्रश्न विचारायला आपण दिलं आणि पशुपालकांनी प्रश्न विचारले म्हणून त्यांना आपण बक्षीस दिलेलं आहे. उत्तर आमचे अधिकारी देत होते पण प्रश्न विचारला म्हणून सुद्धा त्यांना बक्षीस दिलेलं आहे. या प्रकारे त्या पशुपालकांना सुद्धा आपल्या मनात असलेले प्रश्न मांडण्याची आणि संधी देणं हा सुद्धा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. मला माहित आहे तुम्हा लोकांना भाषण असं काही सरकारी कर्मचाऱ्यांचं तसं काही आवडत नाही आणि मी जास्त वेळ घेणारही नाही. तर या कार्यक्रमाची पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगितली आहे. फक्त या निमित्तानं सांगतो, आपण जर कार्यक्रम घेतो तेव्हा एक काम करतो की आपण ज्या तालुक्यात कार्यक्रम घेतो त्या तालुक्यातल्या अधिकाऱ्यांना वगळून आपण इतर तालुक्यातल्या अधिकाऱ्यांकडूनच पशूंची जी काही निवड करायची असते किंवा 1, 2, 3 क्रमांक निवडायचा असतो ते करत असतो, जेणेकरून कुणीही कुठला असा आरोप करू नये की इथं काही पार्सलिटी करण्याचं काही कारण नाही आहे. तुमचाच पैसा आहे, आमचा नाही आहे. तुमचाच पैसा तुमच्यापर्यंत आम्ही परत एका दुसऱ्या रूपानं देतो आहे आणि त्याच्यामुळे ते आम्ही शक्य तितके आमचे अधिकारी जे काही निकष, जे काही आमचे काही तांत्रिक निकष असतात जे तुमच्यासारख्या सर्वसामान्य पशुपालकांच्या लक्षात येऊ शकत नाही, अशा तांत्रिक निकषांचा सुद्धा विचार करून त्याप्रमाणे 1, 2, 3 हे या इथे सिलेक्ट केले जातात. आणि या निमित्तानं माझं तुम्हाला एक आवाहन आणि नम्र विनंती आहे की जरही एखाद्या पशुपालकांना त्याचा नंबर लागला नाही तर त्यांनी नावेद होऊ नये, खचून जाऊ नये. आणि जर एखाद्याला वाटलं की त्याला 1 नंबर आला, माझ्या याचा गेला, त्याच्याबद्दलही कोणी वाईट वाटून घ्यायचं कारण नाही आहे. कारण शेवटी हा पैसा शासनाचा पैसा किंवा ते बक्षीस तुमच्याच एका दुसऱ्या भावाला मिळतं आहे. कुठेही आपण वाईट वाटून घ्यायचं काही कारण नाही आहे. आणि तितकंच आपण आपलं मोठं मन दाखवण्याची ही एक तुम्हाला सर्वांना संधी आहे. त्यामुळे या प्रकारे पुढचा कार्यक्रम पुढे होईल असं मी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. आणि आयोजकांनी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. यहाँ तो सब अपने ही है, कोई दूजा नहीं. किसी का नंबर आएगा तो किसी का नहीं, लेकिन खुद अगर आप सबको अपना समझोगे तो यहाँ पे किसी को बुरा लगने की कोई ख्वाहिश नहीं, कोई गुंजाइश नहीं. धन्यवाद सर. आपण आजच्या कार्यक्रमाची पार्श्वभूमी आपल्या संभाषणातून व्यक्त केली. यानंतर आजच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले माननीय श्री नागेशजी भगत साहेब, उपसभापती पंचायत समिती भंडारा, हे 2 शब्द मार्गदर्शन करतील अशी मी यांना विनंती करतो. छत्रपती शिवाजी महाराज, इंद्रजी स्वराज्य सम्राट यांना मी मानवंदना करतो. त्याचप्रमाणे घटनेशिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नमन करतो. शिक्षणाची आई सावित्रीबाई फुले यांना सुद्धा वंदन करतो. आणि या पशु प्रदर्शन मेळाव्यामध्ये या उद्घाटनीय सोहळ्यात या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्री एकनाथजी फेंडर, आमचे मोठे बंधू, या कार्यक्रमाचे सहअध्यक्ष माननीय आशाताई डोरले, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पेंभाऊजी वनवे, या गावच्या सरपंच देवगडेताई, आमचे मित्र विलासजी चिचिडे साहेब आणि संपूर्ण ग्रामपंचायतचे सदस्य, मंचावरील सगळे उपस्थित पाहुणे मंडळी आणि जे महत्त्वाचे म्हणजे ज्यांनी आपले पशुधन इथं घेऊन आलेले सगळे असे माझे शेतकरी बांधव आणि भगिनींनी. आता सांगितलं की साहेबांनी याचा उद्देश काय या पशु मेळाव्याचं, आणि मी पहिल्यांदा जसा पशु मेळावा मी पाहत आहे, त्याआधी मला कधीच चान्स मिळाला नाही. येता बरोबर एंट्री करतानाच जे आपण आपले पशु पाहिले त्यामध्ये खूप समाधान वाटलं की आपल्या तालुक्यामध्ये एवढे सुंदर सुंदर असे पशु आहेत. कारण मी पण एक शेतकरी परिवारातलाच मुलगा आहे आणि आमचं लहानपणही याच
गाई म्हशी बैल यांच्यामध्ये गेलेला आहे. त्याचा वारसा आम्हाला सुद्धा आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी थोडीशी माया कुठं ना कुठं आहे. आज नसेल आमच्याकडे पशुधन, जे आमचं लहानपण ज्या आमचे खेळणं त्या गाई म्हशी शेळ्यामध्ये गेले, त्यामुळं कुठं त्यांच्याबद्दल आवड आहे. आणि आता सांगितल्याप्रमाणे हा कुठतरी एक संयोगाचा मिलन आहे. आपण जे शेतकरी बांधव आहेत ते आपल्या गाई म्हशी फक्त आपल्या गावामध्येच सोळा नेतात, बांधतात आणि चारतात. त्यांना बाहेरच्या तालुक्यात म्हणजे बाहेरच्या जगामध्ये कशा प्रकारचे जनावर आहेत यांची कल्पना नसते. आणि इथं आल्यामुळे त्यांना वेगवेगळे जसं कोणाकडे गाय आहे तर दुसरी गाय त्याला पाहायला मिळते, दुसऱ्याकडे बैल आहेत बैल पाहायला मिळते. तर तो कोंबड्याच्या व्यवसायामुळे या अंड्याच्या व्यवसायामुळे किती या शेतकरी बांधवासाठी किती मोलाचं काम हे पशुपालक समजून घातली नाही. कारण आपण आपल्याला साथ दिली आहे पशूनं, आपल्याला साथ दिली आहे पक्ष्यांना, म्हणून हे आपल्याला महत्वाचे आहे. मिलता नहीं है जरा. क्योंकि हा भारत दो रागिनी से भरा है. भारत अनोखा राज है. इस राज में हम सबको समाना है और एक साथ मिलकर आगे बढ़ना है. बोलो भारत माता की. जनावरांना घोडी आली नाही पाहिजे म्हणून सर्वात पहिलं उपाययोजना आहे ते म्हणजे लसीकरण. तुम्ही सर्वात एकच उपाय आहे, व्हायरल आजार असल्याने त्याच्यावर सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे जनावरांचं लसीकरण करून घेणं. आता आपल्याकडे लसीकरणाची FMD नावाची खेळी चालू आहे. म्हणजे जे काही गाड्या खरपूट किंवा जी घोडी म्हणतात त्याचं लसीकरण वेगवेगळ्या दवाखान्यामार्फत चालू आहे. तुम्ही तुमच्या जवळच्या दवाखान्यात जाऊन संपर्क साधायचा आहे आणि घोडीचं लस ज्या जनावरांना बाकीच्यांना झालेली नाही त्यांना लावून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ज्यांना घोडी झालेली आहे त्यांना ग्लिसरीन आणि FMD नावाचं पावडर येते किंवा क्लोरोग्लिसरीन नावाचं पावडर येते. ग्लिसरीन आणि ते तोंडात मिक्स करून लावायचं आहे जेणेकरून जनावरं चारा खायला लागतील आणि त्यांच्या जनावरं आलेले फोड जे आहेत तोंडामध्ये ते निघून जातील. आणि त्याचबरोबर काही पूरक खाद्य, कारण खाद्य पाहिजे त्या प्रमाणात खात नाही की तुम्ही खुराकाचं प्रमाण तुमच्या जनावरांमध्ये वाढवायचं आहे. जनावरांना बिमाऱ्या होऊ शकते. शेवटी काय आहे स्वच्छता. जशी आपण स्वतःची स्वच्छता राखतो, रोज आपण करतो, काम करतो, साहेब राम राम काम म्हणत्या सर्व ठीक. भी आनंद होऊ शकतो. माया नहीं हमारे हरियाणा वाले तो